नमः शिवाय. श्री शिवतांडव स्तोत्र श्लोक 5. श्लोक म्हणूया. सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूली धोरणी विधूसरांग्री पीठभू भुजंग राजमालया निबद्ध जाट जूटकः श्रियै चिराय जायताय चकोर बंधू शेखर. असा हा श्लोक आहे. आता श्लोकामधल्या शब्दांचा अर्थ बघूया. सहस्रलोचन म्हणजे इंद्र. इंद्राला 1000 डोळे होते. सहस्रलोचन. प्रभृती अशेष. प्रभृती म्हणजे इत्यादी. अशेष म्हणजे सगळे सर्व. लेख म्हणजे ओळी, पंक्ती, रांगा असा अर्थ. शेखर म्हणजे मस्तक, मस्तकावरचा मुकुट असं म्हटलं. प्रसून म्हणजे फुल, फुलाला म्हणतात प्रसून. धूली म्हणजे धूळ. प्रसून धूली म्हणजे फुलांची धूळ, म्हणजे फुलांमध्ये असणारे परागकण. प्रसून धूली धोरणी त्यामध्ये असणारी अशी सलग अशी सगळी माळ आहे, त्याचं वर्णन आहे. विधूसर म्हणजे धूसर, धूमिल असा त्याचा अर्थ. मळलेली. अंघ्री म्हणजे चरण, पाय. पीठ भू म्हणजे आधारभूमी. पीठ म्हणजे आधार, भू म्हणजे भूमी. पीठभू म्हणजे पायाखालची भूमी जी आहे आजूबाजूची, ज्या ठिकाणी पाय आहेत ती भूमी. शंकराचे ज्या ठिकाणी चरण आहेत तिथली भूमी असा या शब्दांचा अर्थ आहे. भुजंगराज म्हणजे सर्पराज, वासुकी. भुजंगराज मालया म्हणजे सर्पराजाच्या माळेनी. निबद्ध म्हणजे बांधलेले. जाटजूटक म्हणजे जटाजूट शंकराचे. श्रियै म्हणजे लक्ष्मीसाठी, लक्ष्मीकारक असा आहे. श्रियै चिराय जायताम म्हणजे ही जी लक्ष्मी आहे ती दीर्घकाळपर्यंत असावी, राहावी, कारण व्हावी. चकोर बंधू म्हणजे चकोराचा प्रिय मित्र. चकोर नावाचा पक्षी, तो चंद्रकिरण पिणारा, म्हणून चकोर बंधू म्हणजे चंद्र असा त्याचा शब्दाचा अर्थ आहे. चकोर बंधू म्हणजे चंद्र आणि चकोर बंधू शेखर म्हणजे शंकर, की ज्यांनी आपल्या मस्तकावर चंद्राला धारण केलाय असा या श्लोकामधल्या शब्दांचा अर्थ आहे. आता सरळ अर्थ अन्वयाच्या नुसार बघूया. सहस्रलोचन प्रवृत्य. रावण म्हणतो की शंकराच्या चरणी वंदन करण्यासाठी इंद्रासह समस्त देवांच्या पंक्ती उपस्थित आहेत. सहस्रलोचन इंद्र याच्यासह सगळ्या देवांच्या मुकुटावर असणाऱ्या फुलांच्या परागकणांच्या धुळीनी शंकराचे पाय आणि तिथली भूमी ही धुली धूसर होते आहे. शंकराचा जटाजूट भुजंगराजाच्या माळेनी बांधलाय. रावण प्रार्थना करतो की हे शशिशेखरा, माझी श्री म्हणजे माझं ऐश्वर्य, माझी राज्यलक्ष्मी चिरकाल अक्षुण्ण राहो. असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. या श्लोकामध्ये रावण म्हणतो की भगवान शिवाचा महिमा इतका मोठा आहे की त्यांच्या चरणांना वंदन करण्यासाठी इंद्रासहित सगळ्या देवांच्या पंक्ती या उभ्या आहेत. देवयोनी ही जी आहे ही श्रेष्ठ कर्मांनी पुण्यानी प्राप्त होते. परंतु कधी कधी स्वर्गलोकीचे देव सुद्धा काही चुका करतात, प्रमाद करतात आणि त्यामुळे त्यांना शाप मिळतो,
त्यांचं पतन होतं, अशा कितीतरी गोष्टी आपल्या पुराणात आहेत की त्यांना मग पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. तसंच कधी कधी राक्षसांचं तपोबल सुद्धा खूप वाढतं आणि ते त्या तपाच्या जोरावर देवांना त्रास द्यायला लागतात. आणि मग सगळे देव महादेवाला शरण जातात. त्राही भगवान असं म्हणतात. तारकासुराचा वध व्हावा, आपली त्रासातून मुक्तता व्हावी, यासाठी सगळे देव शंकराला शरण गेले होते. त्वम धाता सर्व जगताम त्रातुमर्हसि न प्रभो, अशी प्रार्थना केली. या श्लोकामध्ये रावण वर्णन करतो की सहस्रलोचन म्हणजे ज्याला 1000 डोळे आहेत, अशा इंद्राच्या सह सगळे देव महादेवाच्या समोर हात जोडून उभे आहेत. आणि असं जेव्हा दृश्य आहे रावण आपल्या डोळ्यासमोर उभं करतो की त्यावेळी दूर दूरपर्यंत या देवांच्या डोक्यावरच्या मुकुटांची रांग दृष्टीला पडते. एका श्रेणीत, एका रांगेत उभे असणारे ते सगळे देव जेव्हा शिवाच्या पायी नमन करण्यासाठी आपली मस्तकं झुकवतात, त्यावेळी त्यांच्या मुकुटावर जी फुलं आहेत, त्या फुलांमधले परागकण महादेवाच्या पायावर आणि आजूबाजूला असणाऱ्या पायाखालच्या सगळ्या जमिनीवर पसरतात. आणि त्यामुळे ती जी भूमी आहे आणि शंकराचे चरण आहेत ते सगळे धुलीधूसर पिंगट होतात. सुंदर वर्णन रावणाने केलं आहे. आणि यातून महादेवाचं महात्म्य रावण सांगतोय. शिवानी आपल्या केसांच्या जटा बांधल्या आहेत. भुजंगराज वासुकीनी या जटा त्यांनी घट्ट बांधलेल्या आहेत. आता हे जे दृश्य आहे ते खरोखर भयावह आहे आणि तसंच भव्यही आहे. रावण शिवाला पुढे चकोरबंधू शेखर असं म्हणतो. म्हणजे ज्यांनी चकोरबंधू चंद्राला आपल्या मस्तकी धारण केलाय असा शिव. चकोर नावाचा एक पक्षी आहे. तो केवळ चंद्राची किरण पिऊनच जगतो. तोच त्याचा आहार आहे, अशी कवी कल्पना आहे. चकोर पक्षी म्हणूनच चंद्रदर्शनासाठी अत्यंत व्याकुळ असतो. म्हणून जेव्हा व्याकुळता वर्णन करायची असते त्यावेळेला चकोराचं उदाहरण चंद्राचं आणि चकोराचं दिलं जातं. पांडुरंगाच्या दर्शनासाठी, कैवल्य प्राप्तीसाठी भक्त असाच उत्कंठित असतो. कैवल्याच्या चांदण्याचा भुकेला चकोर असं म्हटलं. या चंद्राला की जो चकोराचा बंधू आहे, त्या चंद्राला मस्तकी धारण केल्यामुळे शंकराला चकोरबंधू शेखर असं म्हटलंय. चंद्रशेखर, चकोरबंधू शेखर अशी त्याची नाव आहे. विनयानी रावण या श्लोकामध्ये म्हणतोय की भगवान चंद्रशेखर त्याची जी काही लक्ष्मी आहे, रावणाची लक्ष्मी, त्याचं ऐश्वर हे चिरस्थायी करोत. रावणाचं ऐश्वर, त्याची संपत्ती अमाप आहे. त्याच्या सोन्याच्या लंकेपुढे इंद्राची अमरावती सुद्धा निष्प्रभ आहे. आणि आपल्या अतुलनीय अशा पराक्रमाने अर्जित अशा या लक्ष्मीला सदा चिरस्थायी ठेवण्याची प्रार्थना या ठिकाणी सगळ्या देवांना पूजनीय आणि भुजंगराजांनी ज्याच्या जटा बांधल्या आहेत त्या चंद्रशेखराला रावण करतोय. इथे थांबूया. नमः पार्वती पतये हर हर महादेव.